नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिका निवडणूक भाजप राष्ट्रवादीची संयुक्त बैठक. मंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती. यवतमाळात शिवसेनेच्या 2 गटातील संघर्ष उफाळला. सत्काराच्या कार्यक्रमात केला राडा. शिवसैनिक आमने सामने. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसंस्थान मासिक आणि दैनंदिनीचे विमोचन. 31 डिसेंबर रोजी श्रींचे मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले. नवीन वर्षाला श्रींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त शेगावात दाखल. ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन. 27 ते 29 डिसेंबर कृषी प्रदर्शन आयोजित. आता सविस्तर बातम्या. अकोला महापालिकेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या संभाव्य युतीबद्दल आज मंत्री इंद्रनील नाईक आणि भाजप नेते आमदार रणधीरभाऊ सावरकर, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महायुती म्हणून जागा वाटपावर चर्चा झाली. अकोला महापालिकेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महायुतीत म्हणून निवडणूक लढणार आहे. या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख भूमिका आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री इंद्रनील नाईक यांचे स्वागत राष्ट्रवादी महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 2017च्या आकडेवारीनुसार भाजपा जरी मोठा पक्ष असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात मोठे जाळे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक एका खासगी हॉटेलमध्ये आज पार पडली. या बैठकीविषयी इंद्रनील नाईक यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली. नमस्कार. सन्माननीय अजितदादा पवार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि सन्माननीय प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज अकोला महानगरपालिका निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सन्माननीय देशमुख साहेब, सन्माननीय बरगाडजी, आम्ही एक प्राथमिक चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण झालेली आहे आणि सोबतच मित्र पक्ष म्हणून युती म्हणून भाजपसोबत पण बोलणी सुरू आहे. आज खरं म्हणजे प्रथमच मला चंद्रपूर आणि अकोला दोन महानगरपालिकेची जबाबदारी दिल्यामुळे चंद्रपूरला जाऊन आलो. आज आमची प्राथमिक बैठक तिथे संपन्न झाली भाजपसोबत आणि 1-2 जागा सोडून बाकी जागेवर सहमती तिथे झालेली आहे. पण ज्या 1-2 जागा आहेत त्याला आजच्या आजच आम्हाला वरतून आदेश आहे की आजच्या आजच आपण त्याच्यावर कुठलं तरी तोडगा काढून समोर युतीची घोषणा करावं. हे बरोबर आहे. आता मी तुम्हाला बोलतो की आमचं फायनल व्हायचं आहे. ठीक आहे, अपेक्षित होतं आजच होणं. 2-3 जागेवरचं तिला तो सुटला नाही तर मग काहीतरी विचार करावा लागेल 100%. बरोबर आहे की आता एक पक्ष जर आपण मोठा पक्ष चालवतो तिथे आणि पक्षाला सन्मानजनक आपण जसं म्हणतात आणि 1-2 जागेवर तोडगा निघालाच नाही तर मग काहीतरी वेगळे विचार करता येईल आपल्याला. आणि सन्माननीय दादांनी आणि सन्माननीय प्रांताध्यक्षांनीही सांगितलेलं आहे की चाचपणी करा, स्थानिकचं सिच्युएशन बघून आणि प्रत्येक पक्ष हा निवडून येण्यासाठीच लढतो. म्हणून माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही जागेवर स्वबळावर पण लढतोय. जसं आम्ही चंद्रपूरमध्ये काल जाऊन आलो. चंद्रपूरमध्ये जेव्हा मी ते 80-85 लोकांचं इंटरव्ह्यू घेतलं त्यातले मला
90% लोकांनी सांगितलं की आपण स्वबळावर लढायला पाहिजे. तर ती स्थानिक सिच्युएशन राहते. स्थानिक सिच्युएशन नेऊन आम्ही तसं ते वरिष्ठांना ते पुटअप करतो आणि वरिष्ठ त्याच्यावर आम्हाला मग सांगतात की काय निर्णय घेता येईल त्याच्यावर. यवतमाळ शिवसेना उभाटा गटात संघर्ष उफाळून आला. यावेळी उपासात्मक आयोजित केलेल्या कार्यक्रमस्थळी खासदार संजय देशमुख यांचे बॅनर लावले होते. यावेळी शिवसैनिकांनी तेथील बॅनर फाडले. काही बॅनर जमा करून नेले. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उभाटा काँग्रेसची युतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी युती तुटली होती. त्यामुळे शिवसेना उभाटा व काँग्रेस पक्षांनी नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. तर शिवसेनेतून हकालपट्टी केलेले संतोष ढवळे यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी करून काही नगरसेवकांचे उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत शिवसेना उभाटा ढवळे यांनी उभे केलेले उमेदवार पराभूत झाले होते. या निवडणुकीवरून शिवसेना उभाटा पक्षातील पराभूत नगरसेवक व काही नेत्यांमध्ये दुफडी निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात दुफडी निर्माण झाली होती. शिवसेनेचा खासदार असतानाही यवतमाळ नगरपालिकेत एकही नगरसेवक विजयी झाला नाही. त्यामुळे शिवसैनिक संतोष ढवळे यांनी रोष व्यक्त करत खासदार संजय देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर आगपाखड केली होती. तसेच खासदार संजय देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज शनिवारी 27 डिसेंबर रोजी येथील एका मंगल कार्यालयात आयोजित केला होता. त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते राजेंद्र गायकवाड व अन्य पदाधिकारी हातात भगवे झेंडे घेऊन त्या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी जोरदार नारेबाजी करत रोष व्यक्त केला. आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ते शिवसैनिक कसले? यापूर्वी त्यांनी बेताल वक्तव्य केले होते. शिवसेनेचे नाव घेतो, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे नाव घेतात. ते शिवसैनिक कसले? गद्दार आहेत. पूर्वी मदन येरावर यांचे काम केले. आताच्या निवडणुकीत काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचे काम करीत असल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. संतोष ढवळे हे शिवसेनेसह खासदार संजय देशमुख यांचा अपमान करत असल्याची माहिती मिळाल्याने शिवसेना नेते राजेंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्यावरील आरोपाचे खंडन करून शिवसेना स्टाईलने हा कार्यक्रम उधळून लावला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 2 गटातील संघर्ष उफाळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही गटातील शिवसैनिकांची समजूत काढली आणि खासदारांचे बॅनर फाडले. संतोष ढवळे याची हकालपट्टी झालेली आहे आणि ती हकालपट्टी झाल्यानंतर हा हातोष ढवळे बेताल वक्तव्य करत फिरत होता. इथं खासदाराचा अपमान करायच्या हेतून इथं येणं, खासदाराचा कार्यक्रम ठेवला फोटो लावून. खरं तर त्याला अधिकार नाही. शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा फोटो लावायचा सुद्धा अधिकार नाही. पण सेनेचं नाव घेतो, बाळासाहेबाचं नाव घेतो आणि स्वतःचं पोट भरतो. अशा कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईल दाखवायला इथं यवतमाळ जिल्ह्याची शिवसेना आली होती. या ठिकाणी आम्हाला दिसलं की संतोष ढवळे यांनी त्याचे बेताल कार्यकर्ते इथं खासदार अपमान करणार आहे असं आम्हाला माहीत पडलं आणि शिवसेनेचा अपमान करणारा हे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करत होता. त्याला आज आम्ही त्याची जागा दाखवून दिलेली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 127वी जयंती मुख्य सोहळा शनिवार 27 डिसेंबर आणि सकाळी 11 वाजता अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मुख्य मैदानावर संपन्न झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यात पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महसूल मंत्री तथा अमरावतीचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रताप अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र येथील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्य सोहळ्यात शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार, शेतकरी नेते शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतीनिष्ठ पुरुष शेतकरी पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती 2025चे वितरण करण्यात आले. तसेच शिवसंस्थान मासिक आणि दैनंदिनी 2026चे विमोचनही करण्यात आले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की विदर्भात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी रोवली.
आज त्यांच्यामुळेच विदर्भातील तरुण केवळ पुणे मुंबईतच नव्हे तर परदेशातही आपली छाप पाहत आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सकारात्मक बदलाबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले. हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देण्याकरता माझी निवड केली. मी त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. देश विदेशामध्ये अनेक पुरस्कार घेण्याचा योग मला आला. अमेरिका असेल, जपान असेल, सिंगापूर असेल, अशा अनेक देशातले पुरस्कार देखील मला मिळाले. पण त्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा अधिक मोलाचा पुरस्कार हा मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मानतो. हा पुरस्कार लोक महर्षींच्या नावाने आहे आणि याही गोष्टीचा आनंद आहे की तो प्रदान करण्याकरता डॉक्टर विजयराव भटकर यांच्यासारखे विज्ञान महर्षी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे हा एक अतिशय दुर्दशा असा योग आहे असं मी समजतो. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीही आपले विचार व्यक्त केले. या समारंभाला शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पुंडकर, ॲडव्होकेट जी.व्ही. पाटील पुजदेकर, केशवराव मेटकर, कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राध्यापक केशवराव गावंडे, सुरेश खोटरे, प्राध्यापक सुभाष बनसोड, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट, विजय ठोकल, डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ, प्राचार्य डॉक्टर अमोल महल्ले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. तशीच शंका माझ्याही मनामध्ये आणि म्हणून जेव्हा आमदार पंकज भोयर साहेबांच्या सोबत त्यांना आमंत्रित करायला गेलो तेव्हा भोयर साहेबांनी त्यांना त्यांच्या लक्षात आणलं की महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, आपण येऊ शकाल का? श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाशी, जयंतीच्या कार्यक्रमाशी आचारसंहितेचा कुठलाही संबंध नाही. मी येणार म्हणजे येणार अशा प्रकारचं अभिवचन माननीय साहेबांनी दिलं आणि त्याप्रमाणे इथं राष्ट्रनिर्मिती आणि सामाजिक समतेसाठी झटणारे होते. त्यांनी लवकरच हे ओळखले होते की भारताच्या विकासाचा कणा हा शेती, शेतकरी आणि ग्रामीण समाज आहे. जोपर्यंत शेतकरी सक्षम होत नाही तोपर्यंत देश सक्षम होऊ शकत नाही आणि जोपर्यंत शिक्षण सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत समाज परिवर्तन शक्य नाही. नवीन वर्षाची सुरुवात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाने करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भक्त 2 दिवस आधीच संतनगरीत दाखल होतात. भाविकांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापन समितीने 31 डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री शेगावमध्ये पोहोचून नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने करणाऱ्या हजारो भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्ष, ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन बुधवार 31 डिसेंबर रोजी समाधी मंदिर रात्रभर उघडे राहील. यामुळे रात्री उशिरा येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन घेऊन आणि महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाचा आनंद साजरा करता येईल. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला भाविकांना पालखी दर्शनाचा लाभही मिळणार आहे. 31 डिसेंबर श्रींची पालखी मंदिर परिक्रमा निघेल. 31 डिसेंबरला पुत्रदा भागवत एकादशी, 1 जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि गुरुवार असल्याने श्रींची पालखी मंदिर परिक्रमा काढली जाईल. कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन ॲग्रोटेक 2025चा आज मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. 550हून अधिक स्टॉलच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना येथे मिळत आहे. 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, डॉक्टर इंद्रमणी कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉक्टर नितीन पाटील कुलगुरू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, केंद्रीय व राज्यस्तरीय संस्थांचे संचालक आणि जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. सर्व पाहुण्यांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. 27 आणि 29 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित या प्रदर्शनात कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव, पुष्प प्रदर्शन, पशु प्रदर्शन आणि विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपली शेती अधिक समृद्ध करण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी यावेळी केले. कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी देखील विदर्भासह इतर राज्यातील शेतकरी, युवक युवती, शेतकरी उत्पादन कंपन्या आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले. उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व पाहुण्यांनी स्टॉलला भेट देऊन प्रदर्शनीची पाहणी केली. प्रदर्शनात 4 भव्य डोम उभारण्यात आले असून त्यात 550हून अधिक स्टॉल आहेत. विविध कृषी विद्यापीठांचे प्रगत तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आधारित कृषी उपाययोजनांचे सादरीकरण तसेच कृषी पदवीधर उद्योजकांचे दालन, स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेली उत्पादने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल ही विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त श्री मांढरे सरांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे. या ॲग्रीटेकच्या निमित्तानं या देश म्हणून आपल्याला लाभलेले आपले सक्षम नेतृत्व मागच्या 4 वर्षापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची, पर्यायाने पूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची आणि जे बांधव या विद्यापीठाशी संघटित आहेत त्यांचं सर्वांचं सक्षमपणे नेतृत्व करताना जे केलं. कुटासा परिसरातील शेतशिवारात सध्या वन्य प्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. रोही, रानडुक्कर, हरणे, माकडे व या अन्य प्राण्यांमुळे कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मेहनतीचा घास क्षणात मातीमोल होत आहे. विशेषतः तूर, कपासी, हरभरा या पिकांना सर्वाधिक फटका बसत आहे. वन्य प्राणी रात्रीच्या वेळी कळपाने शेतात फिरून पिके फस्त करतात. रोही, रानडुकरे उभ्या पिकांची नासधूस करतात. माकडांच्या टोळ्या दिवसा शेतात फिरून बोंड्या तोडून टाकतात. तर हरणे नुकसान करीत असल्याने उत्पादनात मोठी घट होत आहे. अनेक शेतकरी रात्रभर शेतात पहारा देत आहेत. मात्र वन्य प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ आणि अपुरी संरक्षण व्यवस्था यामुळे हे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. काही ठिकाणी नुकसान भरपाईसाठी अर्ज करूनही प्रक्रिया संथ असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बियाणे, खत, औषधे व मजुरीचा खर्च वसूल होणेही कठीण झाले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. वन विभागाने पिंजरे लावणे, गस्त वाढवणे व सौर कुंपण उभारणीस प्रोत्साहन देणे अशा उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मते या उपायांची अंमलबजावणी अपुरी आहे. वन्य प्राणी आणि मानवी वस्तीतील संघर्ष कमी करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाय, वेळेत नुकसान भरपाई आणि दीर्घकालीन व्यवस्थापन आराखडा राबवण्याची जोरदार मागणी होत आहे. वन्य प्राण्यांचा हैदोस थांबवण्यासाठी प्रशासन, वन विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधत ठोस पावले उचलली नाहीत तर शेती व्यवसायांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मी किरण नवलकार, कुटासा. माझी 8 एकर कपाशी पेरलेली आहे आणि कमीत कमी 3 एकर कपाशी या डुकरांना फस्त केलेली आहे. वन्य प्राण्यांना एवढा त्रास आहे. रात्रीच्या आम्हाला शेतात राहूनही वन्य प्राणी रात्रीचे येऊन कपाशीला तोडताड करून उद्ध्वस्त करून राहिलेले आहे. शेतकऱ्यांनी काय करावं ह्या समजून येणार आणि शासन या प्राण्यांचा काही बंदोबस्त करत नाही. आमची विनंती आहे की शासनाने याचे पूर्ण बंदोबस्त करावा. या वन्य प्राण्यांचा खूपच त्रास आहे. रुई, डुक्कर, हरण आणि 3-4 एकर माझी अतोनात नुकसान केलेलं आहे. आणि एकरी 10-12ची पराठी होती आणि 4-5 क्विंटलही कापूस होत नाही. आता एवढं नुकसान झालेलं आहे.
शेतकऱ्यांना काय करायचं? एक तर शासन कर्जमाफी करून नाही राहिला, शेतकऱ्याच्या डोंगावर कर्जाचा खूप बोजा आहे आणि शासन याच्यावर काही ना काही तोडगा काढायला पाहिजे शेतकऱ्याचा. शहरात थंडीचा कडाका वाढताच बाजारपेठेत मटार आणि ओल्या हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. मात्र दुसरीकडे ऊसाची आवक घटल्याने त्याच्या किमतीत तेजी दिसून येत आहेत. सध्या बाजारपेठेत हिरवा मटार, ओला हरभरा आणि ऊस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आगामी पौष महिना आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर दानधर्मासाठी या वस्तूंना मोठी मागणी असते. यामुळे या साहित्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. यंदा पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम ऊसाच्या आवकेवर झाला असून पुरवठा कमी झाला आहे. ग्राहकांकडून ऊसाला मोठी मागणी असल्याने बाजारपेठेत भाव वधारले आहे. ऊस विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार दर्जेदार ऊसाची जोडी 100 ते 180 रुपये, साधारण जोडी 70 ते 120 रुपये, हिरवा मटार 40 ते 60 रुपये किलो, तर हरभरा 30 ते 60 रुपये किलो प्रमाणे विकला जातो आहे. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन केले जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी आझाद समाज पार्टीच्या वतीने अकोला येथील अशोक वाटिकासमोर मनुस्मृती जाळून आनंद साजरा करण्यात आला. मनुस्मृती मुर्दाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. मनुस्मृती दहनाचा हा कार्यक्रम आझाद समाज पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष विजय नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या कार्यक्रमात स्थानिक भीम सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी प्रामुख्याने आझाद समाज पार्टीच्या अकोला जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा कांचन महाजन, सचिव अनुराधा ढिसाळे, सहसचिव नंदिनी खंडारे, उपाध्यक्ष जिजाबाई खडसे, उपाध्यक्ष वैशाली शिरसाट, महिला सदस्य उर्मिला चक्रनारायण, सहमित्रा तायडे, ज्योती वानखडे, नेहा सुरवाडे, उषा वानखडे, विमल शिरसाट उपस्थित होत्या. तसेच वाशिम जिल्हा आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष सुभाष अंभोरे, उद्योजक राजेश इंगडे, वाशिम जिल्ह्याचे ज्येष्ठ समाजसेवक मिलिंद उसे, अकोल्यातून प्राध्यापक गणेश बोरकर सर, ॲडव्होकेट प्रजानंद उपरवट, देवानंद गवई शिरला, संजय मेश्राम, बलदेव इंगडे, दीपक शिरसाट, आनंद पळसपगार, यशवंत इंगोले, अरविंद तेलगोटे, सिद्धार्थ ओहेकर, राजेश वानखडे, गौतम घायवट, विजय वानखडे, हिम्मतराव सदाशिव, गणेश मेश्राम, प्राध्यापक गजानन किरतकार, महेंद्र बोराडे, दादाराव सरकटे आणि फोटोग्राफर दीक्षा वानखडे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जय भीम. मी नरवाडे, आझाद समाज पार्टीचा अकोला जिल्ह्याचा अध्यक्ष. आज आपण या ठिकाणी सामूहिकरित्या महिला व पुरुष मिळून मनुस्मृतीचं दहन केलं. 27 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. ते दहन यासाठी केलं होतं की त्या मनुस्मृतीमुळे महिलांना वस्तू म्हणून संबोधलं होतं आणि मागासवर्गीयांना गुलाम म्हणून समजलं होतं. त्या गुलामांनी फक्त वरच्या लोकांची सेवा करावी हे त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. आणि ती सगळी मनुस्मृती ही बाबासाहेबांना अन्यायकारक वाटल्यामुळे बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाळली. त्यामुळे आपण सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि खऱ्या देशभक्तांनी, भारतप्रेमींनी मनुस्मृती ही दरवेळेस जाळली पाहिजे. माझं तसं मत आहे की मनुस्मृती ही रोज जाळल्या गेली पाहिजे. त्या मनुस्मृती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे मनुस्मृतीला मानणारे लोक संविधानाला महत्त्व देत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला ही मनुस्मृती जाणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मनुस्मृतीचा प्रभाव आहे तोपर्यंत संविधानाला हे लोक महत्त्व देत नाही. आणि जाळल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला देशाला दिलं. ज्या संविधानामुळे आज आपला देश प्रगती करतो आहे. सगळ्या मागासवर्गीय महिलांना, सगळ्या महिलांना, मागासवर्गीय पुरुषांना न्याय देतो आहे. आणि त्याच संविधानामुळे आपली प्रगती होत आहे आणि देशाची प्रगती होत आहे. त्याच्यामुळे आज आपण सामूहिकरित्या मनुस्मृती जाळली आणि या मनुस्मृतीचा निषेध केला. तर यापुढेही आपण सर्वांनी, सर्व जनतेने, या देशातल्या भारतीयांनी मनुस्मृती जाळावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आपले दिवस सध्या जय भीम. 25 डिसेंबर 1927 आज 98 वर्षानंतर ही आपल्याला मनुस्मृती जाळण्याची आवश्यकता आहे. कारण काय तर 98 वर्षानंतरही आजही जस्ट आता घडलेली घटना राजस्थानच्या उच्च न्यायालयामध्ये मनुचा पुतळा लावण्याचा झालेला प्रयत्न
आणि आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये मनुचे श्लोक टाकण्याचा प्रयत्न, ह्या गोष्टी आजही घडत आहेत. त्याच्यामुळे 98 वर्षानंतरही आज मनुस्मृती जाळण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि ते आपण अशा प्रकारे जाळू, एकत्र होऊन आपण वारंवार एकत्र होऊ शकत नाही. आपण एका वर्षातून एक दिवस एकत्र होऊन जाळू. पण माझं म्हणणं आहे की आज आपण दररोज डिजिटली म्हणजे ऑनलाईन तुम्ही दररोज मनुस्मृती जाळा. मनुस्मृती जे तुम्हाला जाळायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन जाळावं लागेल, कारण की सगळं डिजिटल झालेलं आहे. कोणाच्या खिशामध्ये जसा पैसा नाही राहत, मोबाईलमध्ये असतो, तसा मनुस्मृती पण सगळ्यांच्या मोबाईलमध्ये येऊन राहिली दररोज. तर तुम्ही डिजिटली जाळा. बस एवढं सगळ्यांना मी एक संदेश देतो आणि तो संदेश पुढे न्या. जय भीम. माझं नाव अनुराधा ढिसाळे. तर आज या ठिकाणी भीम आर्मीने जो आजच समाज पार्टी या फॅमिलीमध्ये मी आज जॉईन झालेली आहे आणि मला या ठिकाणी त्यांनी 25 डिसेंबर म्हणजे मनुस्मृती हा दिन हे आम्ही ग्रंथ जाळून टाकलेला आहे. आता आपल्याला बऱ्याच अशा घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत की पूर्वीच्या काळामध्ये महिलांवर होणारा अन्याय अत्याचार, त्या काळामध्ये किती अन्याय होत असेल. अजूनही काही जातीवादी लोकांना ही बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची अजूनही जाणीव नाही. जर आपल्या अकोल्यामध्ये आपल्या भीमा आर्मीमध्ये आजच त्याच्यामध्ये आपण सर्व महिलांनी सहभागी व्हावा हीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या माध्यमातून घराघरात सौर ऊर्जा पोहोचवण्यासाठी कोट्यावधीच्या जाहिराती करत आहे, तर दुसरीकडे महावितरणाच्या सावळ्या गोंधळामुळे सोलर पॅनल लावलेले ग्राहक अक्षरशः नागवले जात आहे. सोलर लावून वीज बिल 0 येण्याऐवजी ग्राहकांना 3-3 महिन्यांचे एकत्रित 1.25 बिल येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तशी ओरड सोलर घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची आहे. सोलर बसवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, पण महावितरणाच्या तांत्रिक चुकीमुळे ग्राहकांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. सलग 3 महिने बिले न आल्यामुळे आणि आता एकदम मोठी रक्कम आल्यामुळे मध्यम वर्गीय ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. त्याचबरोबर बिलिंग स्लॅब पण बदलत असून त्याचा नाहक फटका घरगुती व्यावसायिकांना ग्राहकांना बसत आहे. अधिकारी सुस्त, जनता त्रस्त. तक्रार निवारण केंद्रावर गेल्यावर तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. या विषयावर महावितरणाची प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता जनसंपर्क अधिकारी उपलब्ध झाले नाही. सोलर पॅनल लावल्यानंतर नियमानुसार नेट मीटर बसवणे अनिवार्य आहे. हे मीटर महावितरणकडून मिळते. मात्र अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत की ज्यांच्या नेट मीटरमध्ये रीडिंग 0 दिसत असूनही महावितरणाच्या सॉफ्टवेअरमध्ये मात्र भरमसाठ बिल जनरेट होत आहे. 3 महिन्यापासून बिलात कोणतीही सवलत न मिळाल्याने सोलर लावून पुन्हा केला गेला असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. किती वीज निर्मिती झाली अर्थात जनरेशन झाले, किती वीज ग्राहकाने वापरली आणि किती एक्सपोर्ट झाली याची कुठलीही माहिती नेट मीटरमध्ये मिळत नसल्याची ओरड आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार होत असून सर्वांना हा त्रास होत असल्याची ओरड आहे. खोलेश्वर मधून राजेश्वर सेतूकडे जाणारा रस्ता होता, परंतु सरकारी बगीच्याकडून नवीन रस्ता उपलब्ध झाल्यामुळे रहदारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र पुलावरील रस्ता ठिकठिकाणी उखडला होता, तसेच काही ठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होती. अखेर रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. जुन्या आणि नवीन शहराला जोडणारा राजेश्वर सेतू तत्कालीन आमदार कैलासवासी गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने निर्माण झाला. शहरवासियांची त्यामुळे सोय झाली आहे. खोलेश्वर आणि हरिहरपेठचे अंतर कमी आहे. या मार्गावरील वाहतूक पाहता रस्ता खूप खराब झाला होता. नागरिकांना त्रास होऊ लागला तरी यंत्रणा जागी झाली नाही. परंतु आता काम सुरू झाले आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिका निवडणूक भाजप राष्ट्रवादीची संयुक्त बैठक. मंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती. यवतमाळात शिवसेनेच्या 2 गटातील संघर्ष उफाळला. सत्काराच्या कार्यक्रमात केला राडा. शिवसैनिक आमने सामने. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसंस्थान मासिक आणि दैनंदिनीचे विमोचन.
31 डिसेंबर रोजी श्रींचे मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले. नवीन वर्षाला श्रींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त शेगावात दाखल. ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन. 27 ते 29 डिसेंबर कृषी प्रदर्शन आयोजित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.